परभणी प्रकरणातला आरोपी जो आहे तो मनोरुग्ण असल्याचं बोललं जातं आणि याच रुग्णावर अकोल्याच्या डॉक्टर केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ज्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले त्या डॉक्टर राधिका केळकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, नेमकं त्याचा आजार कसा होता आणि काय उपचार होता? त्या आरोपीला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. स्किझोफ्रेनिया विथ अल्कोहोल यूज डिसऑर्डर हा प्रॉब्लेम होता त्याला. त्याच्याकरता तो इथे भरती होता. सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान त्याच्यावर उपचार झाले आणि त्याचा जो आजार होता तो सिव्हिअर टाईपचा होता. कारण की त्याचे जे सिम्पटम्स होते त्याला इथे पण हँडल करणं आम्हाला खूप चॅलेंजिंग गेलं आणि त्याच्यामध्ये सुधार पण आला इथे असताना. पण कधी कधी पेशंट सोडतात, गोळ्या सोडून देतात घरी गेल्यावर, घेत नाहीत गोळ्या आणि अशा कंडिशनमध्ये त्यांचा जो केमिकल इम्बॅलन्स आहे तो वाढतो. त्याच्यात ते असंबंधित बडबड करतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी बोलतात ज्या की रिॲलिटी नाही आहेत, ज्या की खऱ्या नाही आहेत, असे बडबड करतात, शक करतात, स्वतःच्या नातेवाईकांवर शक करतात आणि अग्रेसिव्ह पण होतात. इथे पण जेव्हा ते आले होते तेव्हा ते खूप अग्रेसिव्ह होते. त्यांचं अग्रेशन कमी झालं होतं पण कदाचित परत गेल्यावर परत वाढलं आणि त्या कंडिशनमध्ये हे कृत्य त्यांच्याकडनं घडलं असावं. पण लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या नक्कीच, कारण की लोकांना माहिती नव्हतं की तो पेशंट आहे. आपल्याला असं वाटतं की नॉर्मल कोणी असं मुद्दाम केलंय, पण असं नाही आहे. तो जेव्हा इथे होता तो पॉलिटिकल गोष्टी करायच्या, पॉलिटिक्सच्या गोष्टी करायच्या, पॉलिटिशियन्सबद्दल बोलायचा आणि त्याला आम्ही काही सिरियसली ऑफकोर्स नाही घ्यायचो, कारण की तो आजाराचा एक भाग होता, सिम्पटम्स होते त्याचे. आणि तर हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की या मानसिक जे आजार असतात त्याच्यामध्ये या अशा गोष्टी होऊ शकतात. ही घटना झाल्यानंतर तुम्हाला पोलीस प्रशासन किंवा इतरांनी कोणी संपर्क केला? पोलिसांकडनं आम्हाला संपर्क झाला होता. त्यांनी आम्हाला विचारलं होतं, या संबंधित डिटेल्स मागितले होते आणि ते आम्ही त्यांना दिलेले आहेत. तर यामध्ये डॉक्टर राधिका केळकर, उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.